रासपला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्यास महाविकास आघाडीसोबत जायला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रासपकडून माढा आणि परभणीच्या जागेची मागणी केली जाते अशीही माहिती सूत्रांनी दिली, तर रासपची महाविकास आघाडीसोबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं सुद्धा सूत्रांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागा वाटपांची चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र आता नवीन एक पक्ष जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी तयार आहे, तो म्हणजे महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष। राष्ट्रीय समाज पक्षाकडून महाविकास आघाडीकडे 2 जागांची मागणी करण्यात येते, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं माढा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। तर सध्या ज्या परभणी जागेवरती शिवसेनेचे खासदार आहेत, ती परभणीची जागा ह्या 2 जागांवरती मागणी सध्या रासपकडून केली जाते। प्राथमिक चर्चा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे। याआधी आपल्याला माहिती आहे की महादेव जानकर हे भाजपसोबत युतीमध्ये सत्तेमध्ये होते, मात्र आता भाजपमध्ये मानाचं स्थान जे आहे ते मिळत नसल्यानं महादेव जानकर जे आहेत ते भाजपच्या सहयोगी पक्षांवरती नाराज आहेत। त्यामुळे वेगळी वाढ जी आहे ती महादेव जानकरांकडून जपली जाऊ शकते। त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जाण्याची तयारी जी आहे ती महादेव जानकरांकडून सुरू असल्याची माहिती मिळते। जर कदाचित 2 जागा मिळाल्या नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष जो आहे तो सुद्धा 16वरती लोकसभेची निवडणुकांची तयारी करतोय। मात्र महाविकास आघाडीमध्ये जर महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष सहभागी झाला तर धनगर समाजाचा मोठा फायदा जो आहे, ओबीसी समाजाचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला मिळू शकतो। प्रामुख्यानं महादेव जानकरांचं लक्ष आहे ते म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ, यामध्ये खरं तर प्राथमिक चर्चा जी आहे ती सुरू आहे। अगदी, त्यामुळे प्राथमिक चर्चा सुरू आहे। यामधून काय समोर येतं हे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।